आम्ही ना दीपावलीचा बाजार काहीच केला नव्हता, त्याच्यामुळे लक्ष्मीपूजेच्या दिवशीच मार्केटला गेल्या होत्या. येत्या वेळेस डोरला लावायचे पण घेऊन आले होते. तुम्हाला आवडलेत का नाही मला कमेंट करून सांगा. आणि स्वयंपाक पण बनवायचा होता. दीपावलीचा स्वयंपाक तर मी काहीच केलं नव्हतं. आणि सारखं चिडचिड करायला लागली होती. मला काहीतरी करायचं असले की तिनं हटकून तर रडायला लागतं. त्याच्यामुळं हानीचे पप्पा हानीला घेऊन बाहेर गेले होते. ते येईपर्यंत मला स्वयंपाक जल्दी करून घ्यायचं होतं. त्याच्यामुळे जल्दीच केलं होतं. पण संध्याकाळी पूजेला पण लेटच झालं होतं. पूजा पण झाली होती. देवीचे पाया पडून बाहेर झाडं लावायला आल्या होत्या. पण हे काय झाड लागायचं नावच घेत नव्हतं. माझे 2-3 डब्यात होऊन गेले होते. फायनली लास्टला एक तरी कुठं लागलं होतं रे. पण हानी तर भिवलेलीच होती. तिला कशाची भीती वाटलेली होती काय की. पण सध्या तर तिला झोप येवलेली होती. त्याच्यामुळे सारखं चिडचिड करायला लागली होती. त्याच्यामुळे तिला मध्ये घेऊन आलो होतो. गेल्या वर्षी तर हानी दीपावलीला 2 महिन्याची झाली होती. या वर्षी तर सेकंड दीपावली होतं तर रडायच लागली होती. गेल्या वर्षी तर मस्तपैकी चुरचुरी हातात घेऊन फोटो काढले होते. पण यावर्षी सारखं चिडचिड करायला लागली होती. तिचं मेन कारण म्हणजे तिला ड्रेस अजिबात सवसत नाही, त्याच्यामुळेच रडायला लागली होती. तिला ना फ्रॉक घालायला अजिबात आवडत नाही, त्याच्यामुळे तेव्हापासून सारखं चिडचिड करायला लागली होती. मला पण भूक लागली होती. सकाळपासून दोघं पण उपवास धरल्या होत्या पूजा करच्यापर्यंत. त्याच्यामुळेच मध्ये घाणीला घेऊन जेवायला आलो होतो. मध्ये आल्यानंतर तर मॅडमचं रडणं बंद झालं होतं. तिला पण भूक लागली होती. मी ना दीपावलीचं तेवढं काय जास्त जेवायला केलं नव्हतं. सिंपल मध्येच केलं होतं. पुरी, शंकरपाळ्या, भात आणि आलूची भाजी तेवढंच केलं होतं. तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा. जर आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब फॉलो नक्की करा प्लीज.